नमस्कार. आज आपण बघणार आहोत एक हटके आळूची वडी, पारंपरिक चवीची पण थोडी हटके. व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आळू वडी तर आपण नेहमीच खातो, पण ह्या पद्धतीने पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागते. एका बाउलमध्ये मी चण्याचं पीठ घेतलं, त्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकलं थोडंसं. त्यात लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, धना पावडर टाकली, थोडी हिरवी मिरची लसूणची पेस्ट टाकून घेतली, ओवा टाकला, तीळ टाकले, हिंग टाकला आणि चिंच आणि गूळ मी भिजत ठेवलेलं ते देखील टाकून घेतलं त्यात आणि चवीनुसार मीठ टाकलं. हे सर्व मी मिक्स करून 5 मिनटासाठी तसंच ठेवलं. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आपण राऊंड नेहमीच करून खातो, तर ह्या पद्धतीने नक्की करा. स्क्वेअरमध्ये छान लागतात त्या देखील. तुम्ही यात लसूण आणि जिरं देखील वाटून टाकू शकता, त्यांनी पण छान टेस्ट येते. त्यानंतर मी आळूच्या पानाच्या ज्या शिरा आहेत ना, त्या काढून आणि लाटून घेतल्या लाटण्याने. सर्व पानं मी अशीच लाटून घेतली. एका साईडला मी गॅसवर पाणी ठेवलेलं टोपामध्ये आणि त्यात चाळणी ठेवली वरती, त्याला तेल लावून घेतलेलं. सर्व पानं मी अशीच लाटून घेतली शिरा हे करून, तुम्ही बघू शकता. आणि ते आपण बॅटर हे केलेलं ना चण्याच्या पिठाचं, ते लावून घेतलं मी. आणि वडी एक पान उलटं सुलटं असं करून लावायचं. अशाच पद्धतीने तुम्ही गोल रोल देखील करू शकता, त्यांनी लेयर्स चांगले पडतात. आणि मी हे स्क्वेअरमध्ये करून घेते, तुम्ही बघू शकता. मी अशी 5 पानं लावून घेतली आणि स्क्वेअरमध्ये हे करून पीठ लावून मी चाळणीत वाफवायला ठेवलं. त्याला 15 मिनटासाठी मी वडी वाफवून घेतली आणि पूर्ण थंड झाल्यावर मी त्याला कट करून घेतली. नंतर तुम्ही बघू शकता स्क्वेअरमध्ये हे करून घेतली. नक्की ट्राय करून बघा, छान लागते ही. तुम्ही बघू शकता चाळणीत मी ठेवली वाफवायला आता वडी आणि झाकण ठेवलं. 15 मिनटासाठी मी त्याला वाफवून घेतलं. नक्की ट्राय करा, अगदी सोप्या पद्धतीने. राऊंडमध्ये तर आपण नेहमीच खातो कट करून. राऊंडला जसे लेयर पडतात ना गोल करून, तसे याला पण खूप छान लेयर पडतात. नक्कीच करून बघा तुम्ही. मी छान कट करून घेतले चौकोनी याच्यातच. आणि कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्यानंतर मी सर्व वड्या फ्राय करून घेतल्यात तेलामध्ये. नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीने वडी करायला आवडेल, ते नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि बाहेर पाऊस चालू आहे आणि कोणाला आवडणार नाही अशा गरमागरम आळूची वडी खायला. नक्की ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. माझा व्हिडिओ कोण कुठून बघतंय ना, नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणाकोणाकडे कशा पद्धतीने करतात ना, ते देखील मला सांगा. अगदी झटपट होणारी वडी आहे, नक्की ट्राय करून बघा. तेल गरम झाल्यावर ना मी छान अशा फ्राय करून घेतल्या आणि अगदी कुरकुरीत लागतात त्या. नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला कोणत्या पद्धतीने वडी खायला आवडते ते नक्की सांगा. स्क्वेअरमध्ये का राऊंडमध्ये, नक्की ट्राय करून सांगा मला.
रेसिपी आपली रेडी झाली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया आपण एका नवीन रेसिपीचं